दरम्यान मराठी राजकारण्यांनी दिल्लीत टिकण्याची महत्त्वाकांक्षा ठेवली पाहिजे असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय। स्थानिक ठिकाणी एवढी कामं असतात की दिल्लीत वेळ देता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। मध्ये तुम्ही मांडलं की मराठी राजकारणी टिकत नाहीत दिल्लीत, काय आहे त्याबद्दल तुमचं मत? नाही, टिकत नाही असं नाही। मराठी राजकारण्यांनी दिल्लीवर राज्य करणं किंवा मोठ्या पदापर्यंत पोहोचण्याची महत्त्वाकांक्षा ठेवली पाहिजे आणि ती जर ठेवायची असेल तर इथे वेळ दिला पाहिजे। ते आपल्या नेत्यांना जमत नाही, कारण तिथं स्थानिक ठिकाणी इतकी गुंतवणूक असते, शिक्षण संस्था आहे, चाकर कारखाने आहेत आणि त्यामुळे इथे वेळ देता येत नाही। आणि इथे वेळ दिला नाही तर मग तुम्हाला दिल्लीमध्ये उच्च मोठ्या पदावर जाता येत नाही। तर दोघांपैकी काहीतरी निर्णय घ्यावा लागेल, संस्था सोडणं, कारखाने सोडणं आणि इथं पूर्ण वेळ काम करणं। तर हे बहुतेक कोणी करत नाही। महाराष्ट्रातले लोकसभेचे 48 खासदार, राज्यसभेचे 20-22 असतात, संसद पूर्ण समजत नाही असं वाटतं तुम्हाला? 5 वर्षात काय सही करून अनेक खासदार जातात। कोणी जरी नवीन आला तर ते पहिली 5 वर्षामध्ये खूप अडचणी येतात, कारण म्हणजे दिल्लीमध्ये जे नव्याने पहिल्यांदा येतात तिथं मग हवामान दिल्लीचं फार वेगळं आहे, खानपान वेगळं आहे आणि मग इथं संस्थेनंतर पुढं काय करायचं, कारण मग कोणाला इथं करमत नाही, मग लगेच परत जातात। पुढं तग धरतील नवीन ते प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वावर आहे। धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमार सर, मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली।